जळगावचा विजय चौधरी यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलाय। मुंबईच्या विक्रांत जाधवला 6-3 चितपट करत विजयने सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे। नागपूरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीची मॅटवर रंगली। फायनलमध्ये मॅट विभागातला विजेता विक्रांत जाधव आणि माती विभागातला विजेता विजय चौधरीने धडक मारली होती। अखेर अनुभवाच्या जोरावर विजयने बाजी मारत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र केसरीच्या लढतीसाठी हजेरी लावली होती। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विजय चौधरीला चांदीची गदा प्रदान करण्यात आली। महाराष्ट्र केसरी पटकावलेल्या विजय चौधरीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी। विजय चौधरी यांनी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला आहे। स्वतः विजय चौधरी माझ्यासोबत आहे। विजय, पहिले तर अभिनंदन। आज दुपारपासून किंवा सकाळपासून अतिशय सर्वांनाही उत्सुकता लागली होती की कोण हा किताब पटकावणार आहे। तुमचा विजय झाला, काय सांगा? मला खूप आनंद होतोय की माझ्या परिवाराची, माझ्या मित्रांची, माझ्या जळगाव जिल्ह्याची, तालुका जिल्ह्याची, गावातल्या लोकांची सगळ्यांची इच्छा मी परत एकदा पूर्ण केली। कारण कुस्ती हा खेळ माझ्या गावात खूप आवडीचा खेळ आहे। माझे वडील पण पैलवान होते आणि मी त्यांची सगळ्यांची अपेक्षा परत एक वेळा पूर्ण केली। त्याबद्दल मला खूप आनंद होतोय। ज्यावेळेस मॅच जेव्हा सुरू झाली त्यावेळेस नेमकं काय चालू होतं डोक्यामध्ये? डोक्यात मी शांत पद्धतीने बसलो होतो, कारण की रेस्ट टायमिंग होता 6 सकाळ। एक मॅच झाल्यानंतर 6 तासाचा रेस्ट टायमिंग होता। त्यात माझे कोचेस अमोल भुसडे, रोहित पटेल आणि ज्ञानेश्वर मांगडे यांनी मला सांगितलं की कसं खेळायचं। जो फायनलमध्ये जो प्रतिस्पर्धी त्याच्या कुस्त्या बघितल्या आम्ही, त्याच्याबरोबर कसं लढायचं तो प्लॅनिंग आम्ही त्या 6 तासात केला। आणि त्यावर मी फक्त वॉर्मअप झालो एकदा आणि त्यावर विचार करत बसलो आपल्याला कसं खेळायचंय आणि कसं हरवता येईल। कारण की विक्रांत हा खूप चांगला प्लेयर आहे, ताकदीचा प्लेयर तुम्ही बघितले असणार त्याचे म्हणजे मॅचेस आतापर्यंतच्या। तर ज्या पद्धतीने मला कोचेसने सांगितलं त्या पद्धतीने मी खेळलो आणि जिंकलो। जनरली जो रोजचा रुटीन असतो तुमचा तालमीतला तो कसा असतो? किती वेळ वर्कआउट करता? काय खुराक असतं तुमचं? तर तसं म्हणजे एक वीक पूर्ण आमची प्रॅक्टिस असते। जसं मंगळवारी सुट्टी असते आणि सकाळी 3ला उठल्यानंतर 6 पर्यंत प्रॅक्टिस चालते आमची। 3 तास सकाळी आणि 3 तास संध्याकाळी 3 ते 6 आणि सकाळी 3 ते 6 असा आमचा शेड्यूल आहे प्रॅक्टिसचा। आणि त्यात मग वेगवेगळ्या प्रॅक्टिस असते, जसं म्हणजे टेक्निक करणं, एखाद्या दिवशी गेम खेळणे, एखाद्या दिवशी वेट ट्रेनिंग करणे, या प्रकारचे कोचेस वेगवेगळ्या टाईपची प्रॅक्टिस घेतात। दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला आहे। पुढचं आता काय एम असेल, काय सांगा? पुढचं एम माझं म्हणजे जसं ऑलिम्पिकचं आहे, पण थोडेसे काही दुखापती झाल्यामुळं ते मी थोडंसं मागं राहून जातो। पण माझं ध्येय ऑलिम्पिकचंच आहे आणि महाराष्ट्र केसरी आपली मानाची स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक महाराष्ट्र केसरीची एक इच्छा असते की महाराष्ट्र केसरी झालं पाहिजे, त्यामुळे खेळतो। माझं पुढचं ध्येय हिंद केसरी, ऑलिम्पिक आणि आपल्या भारताचा झेंडा बाहेर देशात फडकवायचा। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।